DCPR ठेवणार झालेत बापात 25 शेतात तुम्हाला दाखवतो आता शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा राम नाम सत्य है शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा जालना नांदेड समृद्धी महामार्गातील हे 12 गावातील बाधित शेतकरी आहेत। त्यातल्या त्यात या 6 गावातील जे महानगरपालिकेला लागून इथून महानगरपालिका जवळपास 200 फुटावरती आहे, तिकडे शहर आहे, त्या ठिकाणी 1 कोटी रुपये भाव आहे, नाही तर 12 लाख रुपये प्रति हेक्टरी आहे। आणि असं असताना सुद्धा सुरुवातीस मागील 4 वर्षापासून सरकारी दरबारी खेटे घालून कोर्टात खेटे घालून सगळे झिजून, परंतु शेतकऱ्याला आम्हाला कुठलाही न्याय मिळाला नाही। कवडी मोल भावाने आमच्या ह्या जमिनी संपादित केलेल्या आहेत आणि संपादित केलेल्या असून सुद्धा त्या वेगवेगळ्या पद्धतीने कामं करत आहेत आणि आज वाढीव जमीन संपादित करत आहेत, साईड रस्ता, आणि याची कुठलीही आवश्यकता नव्हती। पूर्वीचा अगोदरच जास्तीचा रस्ता संपादन केला आहे 100 मीटरचा, त्याच्यातच त्याने त्यांच्या भविष्यासाठी बुलेट ट्रेन, गॅस पाईपलाईनसाठी राखीव ठेवले आणि ऍक्च्युअली रस्ता आहे तो 120 फुटाचाच आहे मुख्य रस्ता, परंतु आणखी तिथे त्या 200 फूट जमीन रिकामी असताना वाढून आणखी 100 फूट आमची जमिनी शेतकऱ्याची घेत आहेत। करोडो रुपयाचा भाव आहे, शेतकरी उद्ध्वस्त होत चाललेला आहे म्हणून, आणि इंटरचेंजच्या नावाखाली त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्यांच्या आयटमसाठी ते जमिनी संपादित करत आहेत म्हणून इंटरचेंजला जमीन कमी लागते। सर्व्हिस रोड या पूर्वीच्या रस्त्यामध्ये करावी, आणि असं असताना शासन आमचं कुठलं नाही ऐकता 30 तारखेला नोटिफिकेशन काढलं, त्याच्यानंतर आम्ही त्याच्या हरकती 1 तारखेला त्यांनी मोजणी काढली। आम्ही विरोध केल्यानंतर बेकायदेशीर आल्यानंतर पुन्हा कलेक्टरने सांगितले की बाबा आम्ही तुमच्या हरकती काय असतील ते आम्ही हरकती घ्यायच्या, त्याचा निकाल न लागता रातोरात येऊन चोर प्रकाराने येऊन आमच्या जमिनीच्या शेतामध्ये या ठिकाणी ते दगड रवत आहेत, संपादित करत आहेत म्हणून आमच्या सगळ्या शेतकऱ्याचा विरोध आहे। इथून पुढे आम्ही शेतकरी इंटरचेंजसाठी आणि या साईड रस्त्यासाठी त्यांना शेतात पाऊल ठेवू देणार नाही। शासनाने याची दखल घ्यावी। चोर खाय मलिदा मालिक धतुरा अशी अवस्था झालेली आहे म्हणून सगळे शेतकरी उद्ध्वस्त, भावी पुढे आमची पुढे उद्ध्वस्त होऊन जाणार आहे। शहरा लागत आहेत, सगळा रस्ता ब्लॉक होत आहे। रिंग रोडच्या आतमध्ये हा रस्ता आहे, एक तर अतिशय चुकीच्या पद्धतीने याचं डिमार्केशन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं शहर, हे गाव सगळे बंद होऊन चाललेले आहेत। त्याच्यामुळे मला शासनाला विनंती आहे की आता इथून पुढे आमच्या जमिनी संपादित करा, आहे त्याच्यामध्ये तुम्ही रस्ता करा, आणि आमच्या पुढच्या मागच्या मागण्या मान्य केल्या नाहीत आतापर्यंत कुठल्या बी, त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे। या ठिकाणी संयुक्त मोजणी आम्ही होऊ देणार नाही, आलं तर त्याला बदलून काढून त्याचे काय विल्हेवाट लावायची सगळे शेतकरी आता करो अथवा मरो हा आमचा नारा आहे शेवटचा। त्याच्यामुळे आम्ही 3 ठिकाणी वेगवेगळे आंदोलन करणार आहोत, तुप्या ठिकाणी, बावळगाव फाटा आणि विष्णुपुरी विद्यापीठासमोर, आणि त्याच्यानंतर आमचं आमरण उपोषण चालू राहील। वेगवेगळ्या पद्धतीचे उपोषण चालू राहील, आंदोलन चालू राहील, रस्ता साईडवरती रस्ता रोको सुद्धा चालू राहील। आणि याच्या व्यतिरिक्त जर कोणी सरकार दबाव टाकून पोलीस हे करून आमच्या मोजण्या करत असतील तर आम्ही या जमिनीमध्ये भूसुरुंग पेरू, आम्ही मरू किंवा सरकार मरल, हे आम्ही आज शेवटचा निर्वाळीचा इशारा देत आहोत तुम्हाला। 12 गावच्या बाधित शेतकऱ्यांची आज इथे एक मीटिंग झालेली आहे आणि हा जो 333 फुटाचा जो पूर्वीचा रस्ता अक्वायर केलेला होता तो सोडून दुसरी वाढीव 50-50 फुटाची दोन्ही साईडने जमीन शेतकऱ्यांची घेण्याचा प्रयत्न या MSRDCच्या माध्यमातून होत आहे। तर याला आमचा सगळ्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे आणि आम्ही काही जरी झालं तर ही वाढीवची जमीन त्यांना देणार नाही, आणि त्यांनी जो पूर्वीचा अक्वायर केलेली जमीन आहे त्यामधूनच त्यांनी सर्व्हिस रोड आणि त्यांची जी काही प्रस्तावित असेल तो मार्ग करावा, आणि शेतकरी यापुढे त्यांना तीव्र विरोध केल्याशिवाय सोडणार नाही। महामार्ग ज्यावेळेस सुरुवातीलाच जमीन अक्वायरचा प्रोग्राम चालू झाला त्यावेळेस आम्ही सर्व शेतकरी SDM साहेब यांच्याशी मीटिंग झाली आणि त्यावेळेस आमची मागणी होती, वा साहेब हे तुम्ही जे करायला त्याला आमचा बाजूला 1 कोटी 1.5 कोटीचा भाव आहे आणि तो आम्हाला भाव मिळाला पाहिजे, शहराला लागून असलेला भाव आम्हाला मिळाला पाहिजे, ते तर दिलाच नाही। आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला जबान दिली की हा जो सर्व्हिस रोड आहे तो जे आम्ही घेत आहोत त्यातूनच सर्व्हिस रोड होणार, अशी आम्हाला त्यांनी जबान दिली। मग आम्ही त्यांना म्हणलं काय हरकत नाही, करा, विकासाच्या काही विरोधात आम्ही नाही। आता हे नवीनच काढलं सर्व्हिस रोड, त्यांनी तर ते घेतलंच, पुन्हा आजूबाजूला पुन्हा सर्व्हिस रोडच्या नावाखाली 50-50 फूट दोन्ही साईडला, त्यानंतर तुप्याच्या एरियामध्ये, काकांडीच्या एरियामध्ये लॉजिस्टिक हबच्या नावाखाली 300 एकर जमीन, हे जवळपास एक आता असं आम्हाला वाटायला की शासनच काय दलाली करायला काय, की मोठ्या लोकांच्या घशामध्ये आमची जमीन घालायला काय। आज 1988ला तुप्याची 150 एकर जमीन मोदी टायर कॉर्ड साठी दिली होती, ते जमीन तेव्हा 1988 पासून आज तशीच पडीत आहे। मग तुम्हाला लॉजिस्टिक हब करायचं असेल तर तिथे करा ना, 150 एकर जमीन आज 1988 बघा किती वर्ष झाले, तेव्हापासून ते जमीन दिली सोडून आमच्या कानावर पहिलं गोष्ट आली बाई तर लॉजिस्टिक हब व्हायला तुप्याला नांदेड देगलूर हायवे, हे समृद्धीचे हायवे, आणि मधली जी जमीन आहे जी पडीत जमीन आहे
आणि 1988 पासून जमीन आहे, याच्यामध्ये व्हायला म्हणले. आता हे तर ते दिली सोडून, आता त्याच्यामध्ये कोण्या नेत्याचा कोण्या मंत्र्याचा काय त्याच्यामध्ये म्हणजे हित दडले की, आणि त्याला लागून असणारी आमची शेतकऱ्याची 2 पिकं येणारी जे की याचं पाणी मिळते विष्णुपूरच्या पाण्याची, काही लोकांनी गोदावरीहून पाईपलाईन केलेल्या अशी, आणि काकांडीच्या उतारचे, काकांडीचा उतार तर हे समरे जाते तिथून जवळपास 50 ते 60 फूट खोल आहे, ते जमीन घ्यायले. आता त्या लोकांनी विरोध केला, तर आम्हाला वाटलं बाबा शासनाचा विश्वास केला, आमचा विश्वासघात झालाय. आम्हाला म्हणले बिलकुल याला जे याचं जे गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन आहे, MIDCचं जे गव्हर्नमेंट आपल्या सिडकोचं जे गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन आहे त्याच्या 5 पट देऊ, ते तर नाहीच. तर आमच्या शेतकऱ्याचं इकडं कोरडवाहूचं व्हॅल्युएशनच आहे 14,70,000 रुपये हेक्टर, जवळपास 5,70,000 रुपये, इतर 5,70,000 इथं 1-1 कोटीला 1-1 प्लॉट मिळणार. तरी पण शेतकरी एक मोठेपणा, आता साहेब म्हणालेत आणि माने साहेब चांगले होते बरं, त्यांचा ते अहवाल जर बघितला तर खरोखरच चांगला आहे. त्यांना सुद्धा दाबलं शासनाने. हे काय केलं म्हणले, त्याच्या पोराने आमच्या हे काढून ठेवले आहेत फोटो. वाटलं आम्हाला, आशा वाटली सुरुवातीला, आणि कमीत कमी 1 कोटी तरी रेट मिळेल म्हणून हे लोक त्यावेळेस विरोध केले नाही. पैसे आले, कोणाला 37 लाख, कोणाला 35 लाख आले, पैसे खर्चून गेले. आता मात्र डोकं जाग्यावर आले. आता कशी जमीन देणार नाही, जे हाय त्याच्यात करा, त्याचेच आम्हाला पैसे द्या, आणि इकडे याचा प्रयत्न केला. आता बकड घरी 2-2, 4-4, 1-1 मेलं तर काय हरकत नाही, इलाजच नाही ना त्याचे. शेतकरी एकजुटीचा एका घरचं 1 लेकरू आम्ही इथं देणार, याच्यात वाद नाही. त्यांनी आता शहाणपणाच करून आता बिलकुल नाही. नाही कुणाच्या बाप्पाची. यावेळेस पहिलं सुद्धा असं झालं, तुप्याची बाबुळगाव, तुप्पा, काकांडी आणि याची गोपाळजेवडीची 600 हेक्टर जमीन याच्यासाठी वाढीव MIDCच्या नावाखाली, आणि सगळे दलाल मध्ये घुसले होते. त्यावेळेस शेतकऱ्यांनी विरोध केला, ते सुटली. पण आता झालं कसं, समृद्धी हे आले बाबा, नांदेड शहर आहे आपलं, हे आहे, आणि आपणही देशाचा विकास व्हावा, विकासाचा विरोध कसंच नाही मी. पण हे जे काही लफडा करायले, दलाली करले, सरळ माझा आरोप आहे की हे शासन दलाली करायले. मोठ्या मोठ्या उद्योगपतीच्या दाढत आमच्या शेतकऱ्याच्या जमिनी घालाले असा आरोप आहे, आणि आता ते काही आम्ही होऊ देणार नाही.